आज राज्य मंत्रिमंडळाचं विशेष अधिवेशन पार पडतंय। राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय। अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाची एक बैठक होणार आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजुरी दिली जाईल। या मंजुरीनंतर विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक प्रस्ताव मांडतील। प्रस्तावावरती सर्वपक्षीय चर्चा पार पडेल, त्याला मुख्यमंत्री उत्तर देतील। दरम्यान विशेष अधिवेशनात सरकारने काढलेल्या सगळे सोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता फारच कमी असल्याचं बोललं जात आहे। सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल 4.5 लाख हरकती आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सुरू असून लवकरच याविषयीचा अहवाल सरकारला सादर करण्यात येईल। मराठा आरक्षणासाठी आज म्हणजे 20 फेब्रुवारीला सरकारने विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे। या विशेष अधिवेशनाची रूपरेषा एकंदरीत अशी असेल की अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाची बैठक होईल। राज्य मागासवर्ग आयोगाने काही दिवसांपूर्वी सादर केलेला अहवाल हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल। मंत्रिमंडळाची त्याला मान्यता मिळेल, मंजुरी मिळेल। मग विशेष अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीने हा प्रस्ताव मांडला जाईल मराठा आरक्षणाचा, ज्यावरती अर्थातच चर्चा होईल। सर्वपक्षीय नेत्यांना संधी मिळेल चर्चेत सहभागी होण्याची। मग मुख्यमंत्री या संपूर्ण चर्चेला उत्तर देतील। पण विशेष अधिवेशनात सरकारने जो सगळे सोयरेंसंदर्भातल्या कुणबी नोंदींविषयीच्या अधिसूचनेचा मुद्दा उपस्थित केला होता किंवा अध्यादेश आणला होता, त्याची इथे उल्लेख होण्याची शक्यता फारच कमी आहे। या सगळ्या संदर्भात सामाजिक न्याय विभागाकडे 4.5 लाख हरकती नोंदवल्या गेल्याचं कळतंय आणि सध्या सामाजिक न्याय विभाग त्याच हरकतींचा अभ्यास करतंय। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतील। सुशांत, एका दिवसाचं हे विशेष अधिवेशन मराठा आरक्षणासाठीचं नेमकं कसं असेल? ज्ञानचा जर आपण बघितलं असेल तर 10 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीत जो अहवाल मागासवर्ग आयोगाने जो ठेवलेला आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे, तो अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल आणि त्यावर चर्चा होणार आणि त्यानंतर हा अहवाल जो आहे तो विधानसभेत मांडला जाईल। आपण जर बघितलं असेल तर 10:55 राज्यपालांचं अभिभाषण असेल। जवळपास 1 तास म्हणजे 12 वाजेपर्यंत राज्यपाल अभिभाषण करतील, कारण या वर्षातलं हे पहिलं अधिवेशन आहे। त्यामुळे राज्यपालांचं सुरुवातीला अभिभाषण होईल आणि त्यानंतर अहवाल जो आहे तो विधानसभेत मांडला जाईल आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर दोन्ही बाजूकडून चर्चा होईल आणि त्यानंतरच मुख्यमंत्री जे आहेत ते भाषण करतील। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर मराठा आरक्षणाचा मुद्दा गेले काही दिवस महाराष्ट्रात चर्चेला आलेला आहे। मनोज जरांगे जे आहेत ते उपोषणावर ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांचा मुद्दा मनोज जरांगे यांनी मांडलेला आहे। मात्र जो अहवाल राज्य मागास आयोगाने दिलेला आहे त्या अहवालात नेमकं काय दडलंय ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जर पाहिलं असेल तर मराठ्यांना 12% आरक्षण मिळू शकतं शिक्षणात आणि नोकरीमध्ये 12% आरक्षणाचा या अहवालात उल्लेख असल्याचं देखील समजतं। मात्र नेमका अहवाल ज्यावेळी समोर येईल, विधानसभेत मांडला जाईल, त्यावेळी नेमकं अहवालात काय आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या अहवालानंतर खरंच मनोज जरांगे यांचं समाधान होईल का? कारण मनोज जरांगे यांनी ज्यावेळी मुंबईत येणार होते त्यावेळी त्यांना एक आश्वासन दिलं होतं की अधिवेशन घेऊन निर्णय जो आहे तो मार्गी लावला जाईल। मात्र त्यानुसार आता अहवाल आल्यानंतर अधिवेशन होतं 1 दिवसाचं। त्यामुळे मनोज जरांगे यांची मागणी जी आहे ते कुणबी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, त्याचसोबत सगळे सोयऱ्यांचा जो उल्लेख ते सातत्याने करतायत, ती मागणी मान्य होते का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानदा, सुशांत, आणखी एक मुद्दा, आणखी एक अपडेट अशी कळते की राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाजाची लोकसंख्या 27% असल्याचं नमूद आहे आणि त्या आधारे स्वतंत्र संवर्ग करून साधारणतः 10 ते 13% आरक्षण समाजाला देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे। सरकारसमोर असलेली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे 50% आरक्षणाच्या मर्यादेची। या मर्यादेमध्ये राहत किंवा कायदेशीरदृष्ट्या संरक्षण मिळेल या आरक्षणाला, या दृष्टीने सरकारचे प्रयत्न कसे होताना पाहायला मिळतात? नक्कीच ज्ञानाचं जर आपण पाहिलं असेल तर याआधी देखील मराठ्यांना आरक्षण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्यात आलं होतं। मात्र हे आरक्षण सुप्रीम कोर्टात जे आहे ते टिकू शकलं नाही। त्यामुळे आत्ता जे आरक्षण देणार ते 50%च्या वर जाऊ नये याची काळजी कुठेतरी आता सरकारकडून देखील घेण्यात येणार। जर हे आरक्षण 50%च्या वर गेलं तर ते सुप्रीम कोर्टात टिकू शकणार नाही। त्यामुळे कुठेतरी 10 ते 12% मराठ्यांना आरक्षण देण्याचा विचार जो आहे तो सुरू आहे। अहवाल आलेला आहे, अहवालात नेमके आणखी काय काय मुद्दे मांडलेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सरकारकडून यावेळी हाच विचार केला जाईल आणि हीच काळजी घेतली जाईल जे आपण मराठ्यांना आरक्षण देणार आहोत ते
म्हणजे शैक्षणिक आरक्षण असो किंवा नोकरीत जे आरक्षण देणार आहोत त्याची मर्यादा जी आहे ती ओलांडू नये. जर ती मर्यादा ओलांडली गेली तर कुठेतरी सुप्रीम कोर्टात पुन्हा चॅलेंज करू शकतो आणि पुन्हा एकदा आरक्षण दिलेलं आरक्षण रद्द होऊ शकतो. त्यामुळे कुठेतरी सरकार देखील याची खबरदारी घेईल असं देखील आपल्याला कळतंय. ज्ञानदा, धन्यवाद सुशांत. वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.